नमस्कार मंडळी, आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हे बघा, आज गुढीपाडव्यानिमित्त आमच्याकडे बनणार आहे काबुली चण्याची भाजी, पुरी, भात, ताकाची न फुटणारी कढी. तर आता काय केलं, काबुली आपण भिजत ठेवले होते रात्रभर. आता स्वच्छ धुवून त्याच्यात मीठ थोडं तेल टाकून मी आता कुकरला लावून घेणार आहे. 3 शिट्ट्या करायच्या आपल्याला ह्याला. आणि आपला हा भात, हे बघा, टोपातला भात करणार आहे, कुकरला नाही लावत आहे मी. मग त्याच्यासाठी आपल्याला स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहे. आपल्याला मधलं बघा वरती तांदळावर बोट ठेवून मधलं पेराचं एवढं पाणी ठेवायचं. जुने असले तर जास्त ठेवायचं, नवीन असले तर कमी ठेवायचे. त्याच्यात थोडं मीठ तेल टाकून आता भात शिजवून घेणार आहे. बघा, आता काबुली चांगले शिजवून घेतलेले आहेत मी, चांगले शिजलेले आहेत. हे बघा, 3 शिट्ट्या घेतलेल्या आहे. आता आपल्याला रस्सा भाजी करायची काबुलीची. ते बघा, कढई घेऊन तेल तापत ठेवलेलं आहे. तर तेल तापलेलं आहे. 1 पळी तेल घेतलेलं आहे. जिरं टाकायचं, मोहरी टाकायची. जिरं मोहरी तडतडली की आपल्याला कढीपत्ता टाकायचा. आता आपल्याला याचा टोमॅटो चांगला टोमॅटो आता भाजलेला आहे, चांगला आहे. आता आपण ह्याचा 2 चमचे लाल तिखट, म्हणजे आपल्या तिखटाप्रमाणे जेवढं तुम्ही, पाव चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला. तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता तुम्ही तुमच्याकडे जो आहे तो. त्याला चांगलं परतून घ्यायचं. आता आपल्याला हे वाटण टाकायचं. बघा, हे वाटणाचं मी तुम्हाला व्हिडिओ मागे अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे वाटण माझ्याकडे करून ठेवलेलं होतं आणि चांगलं परतून घ्यायचं आपलं. खोबऱ्याचं आणि हे वाटण मी करून ठेवलेलं होतं, अपलोड केलेला आहे वाटणाचा व्हिडिओ. चांगलं परतून घ्यायचं आपल्याला हे. आता आपल्याला थोडंसं घट्ट आहे ना, आपण थोडंसं पाणी टाकायचं याचं. वरून थोडीशी कोथिंबीर. आता काबुली चणा तयार आहे. आपण भात कसा करतो, तांदूळ धुवून ठेवायचे आपण, मी सांगितलं, तेल आणि मीठ घालून. चांगलं उकळी आली, वर यायला लागलं की आपण गॅस बारीक करायचा आणि पाणी वरचं आटायला लागलं की वरती झाकण ठेवायचं. हे बघा, असं झाकण ठेवायचं. मग भात कसा झाला हे बघायचं. आता आपण चमचा घालून बघायचा. हे बघा, त्याला पाणी नाही लागलं म्हणजे आपला भात आता तयार आहे. बघा, आता ताकाची कढी करण्यासाठी मी आता हे ताक घेतलेलं आहे. 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, गोळ करून ठेवलेलं आहे आपण त्याला. असं पाणी टाकून आता आपण कढईत तेल टाकलेलं आहे. हे बघा, मोहरी टाकू, जिरे, मिरची, आणि आपण आता ताकामध्ये हळद टाकून घेणार आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. मिरची चांगली भाजली की आपण आता थोडीशी फोडणीला कोथिंबीर टाकणार आहे.
फोडणी आपली तयार आहे. बघा, या कढीला आपण उकळी येऊन नाही द्यायची. जरा कड आलं की गॅस बंद करायचा, नाही तर कढी फुटू शकते. पाहिजे तर थोडीशी साखर घालायची, पण मी नाही घालत आहे. आता आपली ताकाची कढी तयार आहे. अजिबात फाटलेली नाही. आपल्याला हवी तेवढी घट्ट पातळ करू शकतो. हे बघा, पुरीसाठी मी आता इथं घेतलेलं आता पीठ मळून घ्यायचं. पुरीसाठी त्याच्यासाठी मी घेतलेले आता 4 मोठे वाटे गव्हाचं पीठ, चवीपुरतं मीठ, अर्धी वाटी रवा घातलेला आहे, अर्धी वाटी दही, 2 चमचे साखर. हे पीठ आता आपल्याला एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे, म्हणजे पुढे आपल्या खुसखुशीत होतात आणि तेलकट होत नाही. असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, पण घट्ट पीठ मळून घ्यायचं म्हणजे पुढे आपले खुसखुशीत होतात चांगले. हे बघा, असे गोळे करून घेतलेले आहे आपण. आता पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे आपल्याला. आता पुऱ्या लाटून तयार आहे. हे बघा, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. मी आपल्या थोड्या मोठ्यात लाटते. आता आपल्याला या तळून घ्यायच्या. तेल चांगलं तापलेलं आहे. हे बघा, असं टम्म फुगलेलं आहे. खुसखुशीत होतात, तेलकट पण होत नाही. मी सांगितलेलं त्याप्रमाणे ते प्रमाण घातलं की व्यवस्थित होतात आपल्या पुऱ्या. हे बघा, छान फुगलेलं आहे. अशा करा तुम्ही. बघा, खूप छान रंग आलेला आहे. एकदा तेल तापलं की आपलं गॅस स्लो करून आपण तळून घ्यायचं सगळं. या अशा फुगलेल्या पुऱ्या तशाच राहतील. बघा, हे बघा, आपल्या पुऱ्या पण तयार आहे. आमरस बनवण्यासाठी मी आता आंब्याचं गर काढून घेतलेलं आहे. चांगला 1-2 वाटा गर आहे. मिक्सरमध्ये टाकून घेतो. 2 वेलची सोलून टाकलेली आहे. 1 वाटी साखर. आता हे मिक्सरला लावून 1 वाटी दूध टाकून मिक्सरला लावून. हा बघा, आपला आमरस तयार आहे. हे बघा, आता मी बटाटा भजी बनवणार आहे. त्याच्यासाठी 1 वाटी मोठी बेसन घेतलेलं आहे, 2 चमचे रवा बारीक, कोथिंबीर, हळद, लाल तिखट आणि ओवा टाकलेला आहे. असं बॅटर तयार करून ठेवलेलं आहे. आता बटाटा कापून घेते. हा बघा, हा बटाटा किसणीवर किसून घेतलेला आहे. वेफरच्या किसणीने पातळ, आणि त्याची आपण भजी बनवणार आहे. बटाट्याची भजी पण तयार आहे. अशी फुगलेली आहे. आपली पाडवा स्पेशल थाळी तयार आहे. बघा.